नमस्कार. इन्फिनिटी IAS अकॅडमीच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मी अमित डहाणे. आपल्या सर्वांनाच माहित आहे की 2020 UPSCचा रिझल्ट हा 2020चा लागलेला आहे आणि या रिझल्टमध्ये या UPSCच्या रिझल्टमध्ये ऑल ओव्हर इंडिया रँक 335 ज्यांनी मिळवली आहे ते श्रीकांत विस्पुते सर आज आपल्यासोबत आहे. आज आपण त्यांच्या मार्फत जाणून घेऊया की UPSCची तयारी कशी करायची, UPSC तयारी करताना काय अडथळे येतात आणि UPSCतनं आज जो त्यांना रँक मिळालाय की जे सक्सेस ज्याला म्हणतो आपण UPSCचं ते कशा प्रकारे ते इथपर्यंत पोहोचले त्यांचा आपण आज अनुभव ते आपल्याशी शेअर करणार आहे. आपण आपल्या स्टुडिओमध्ये श्रीकांत विस्पुते सरांचं मी स्वागत करतो सर. आणि मी सरांची थोडक्यात ओळख करून देतो. सर इलेक्ट्रिकल आहेत. सरांनी आफ्टर त्यांचं ग्रॅज्युएशन जेव्हा ते पासआउट झाले त्यानंतर त्यांनी कॉर्पोरेटमध्ये जॉब केला. SR प्रोजेक्ट्स इंडिया लिमिटेड सुरत इथे ते ऍज अ असिस्टंट मॅनेजर होते आणि असिस्टंट मॅनेजर असतानाच त्यांनी प्रिपरेशन स्टार्ट केलं. आणि मग माझा पहिला प्रश्न तोच असणार आहे सरांना की त्यांनी पूर्ण वेळचं जो ते जॉब करतो तो जॉब सोडला आणि मग त्यांनी प्रिपरेशन स्टार्ट केलं आणि मग ते प्रिपरेशन स्टार्ट करून आज ते या यशापर्यंत पोहोचले. तर मी सरांना परत एकदा वेलकम म्हणतो आणि माझ्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात अशी करतो की तुम्ही इतका चांगला कॉर्पोरेटमध्ये असता, असिस्टंट मॅनेजर म्हणून तुम्ही तुमच्याकडे होता आणि ती संधी आहे आफ्टर कॅम्पस सिलेक्शन तुमच्या मेरिटवर तुम्ही तिथे पोहोचता आणि एक चांगला जॉब तुम्ही त्यासाठीच केलं होतं की मला त्यात करिअर करायचं आहे. मग असं का की तुम्ही तो जॉब सोडला आणि मग तुम्ही या क्षेत्राकडे वळले? जॉब सोडण्याकरता कारण असं मला विशेष सापडणार नाही, पण एक नेहमी असं वाटायचं जेव्हा मी SR मध्ये काम करत होतो तेव्हा म्हणजे एक सांगायचं म्हणजे तर बऱ्याच लोकांना बाळकडू असतं की आपल्या घरामध्ये कोणी अधिकारी असतात किंवा सांगितलं जातं की आपण असं केलं पाहिजे, पण माझ्याकडून असं एवढं काही नव्हतं. त्यामुळे मी एक स्टेप बाय स्टेप चढत आलो. आधी मी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं, मग म्हटलं आता जॉब करावं. जॉब करत असताना 3-1 वर्ष मी जॉब केला. पण मग नंतर असं एक मी तेव्हा जगात भारतातल्या सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर किंवा इंजिनिअरबरोबर काम करत होतो. तर मला नेहमी असं जाणवायचं आपल्या नॉलेजमध्ये कमी आहे. ते काय असेल ते म्हणजे मला आता सांगता येणार नाही ते. पण मी आधी UPSC कडे वळण्याचा निर्णय फक्त त्या नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यूने घेतला होता. म्हणजे मी पोस्ट मिळवेल आणि मग खूप मोठं काम करेल असं तेव्हा माझ्याकडे विजन नव्हतं ते म्हणजे हंबलपणे सांगू इच्छितो. पण एक आपल्याला एक अभ्यास करावा आणि आपण त्याच्यातून ज्ञान मिळवावं असाच माझा एक हेतू होता. पण मग नंतर मग पुन्हा त्या म्हणजे मी सोडलं आणि मग नंतर अभ्यास करायला लागलो. आधी बऱ्याच अडथळे आले. पडलो, शिकलो, उठलो, परत पडलो, परत शिकलो आणि जे काही आहे ते आजचा जो दिवस दिसतोय तो म्हणजे माझ्या जवळजवळ 7 ते 8 वर्षांची मेहनत आहे. मी म्हणेल की ऑर्डिनरी जर्नी आहे. एक्स्ट्राऑर्डिनरी म्हणजे अगदी पहिल्या अटेम्प्ट मध्ये पण IAS होणारी आहेत नाही अशातला भाग नाही आणि त्याचं नेहमी कौतुकच राहील. पण मी हे नमूद पण करू शकतो की हा 7वा अटेम्प्ट आहे. ऑर्डिनरी आहे आणि एक्स्ट्राऑर्डिनरी आहे पण तो डिपेंड सब्जेक्टिव्ह असं म्हणणार नाही. बरोबर. पण मला आणखी एक विचारायचं आहे की मग म्हणजे तुमचं प्रिपरेशन स्टार्ट झालं ते वर्ष कुठलं? माझं प्रिपरेशन 2014 मध्ये स्टार्ट केलं मी. ओके. त्या दृष्टीने पहिल्यांदा 14 मध्ये स्टार्ट केलं. पहिली प्रिलिम जेव्हा दिली तेव्हा विशेष गंध नव्हता. मी इगो म्हणत आला की नाही बाबा आपण विदाऊट कोचिंग पण होऊ शकतो. मग तसं करायचा प्रयत्न केला, पण एका ठराविक वेळेनंतर आपल्याला एका मेंटॉरची गरज लागते आणि मग ती मेंटॉर मला प्रवीण सरांनी उपलब्ध करून दिलं. आणि मग तुम्ही 2015 मध्येच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झाली होती. मग विदिन अ 1 इयर महाराष्ट्र लोकसेवा आयोगात म्हणजे तुम्ही 14 स्टार्ट केलं आणि मग ते यश कसं काय इतकं लवकर मिळालं? MPSC थ्रू मला जी पोस्ट मिळाली तेव्हा म्हणजे मी असा खूप त्याच्यासाठी कॉन्सन्ट्रेटेड नव्हतो तसं पाहायला गेलं तर. मी MPSC देत होतो, काही अशातला भाग नाही. पण मग MPSC मध्ये जेव्हा आला आणि मला असं समजलं होतं, मी जेव्हा दुसरी मेन्स मध्ये दिली 2014ची, तर तेव्हा मला समजलं होतं की थोडं आपलं डायसी आहे. त्यामुळे मला 1 महिना मिळाला होता. मग मी तेव्हा मेन्सचा चांगला अभ्यास केला होता. 1 महिना मी त्याच्यासाठी डिवोट केला आणि ते यश मिळालं आणि मग मला नायब तहसीलदार पद मिळालं होतं. मी तेव्हा अभ्यास जास्त नव्हता, पण एक सुदैव असं होतं की तेव्हा 200 जागा जवळजवळ नायब तहसीलदार सर्वात मोठी ऍड होती तेव्हा ती, आणि मला असं वाटतं की मी त्यामध्ये बसलो. मला त्याला जो एक प्रश्न होता की MPSCचा स्पेसिफिक अभ्यास असा काही वेगळा खूप स्पेसिफिक करावा लागतो का? जर एखादा विद्यार्थी UPSC करतोय
आणि मग त्याला वाटलं की युपीएससीतलं 2-3 अटेम्प्ट नंतर मला यश येत नाही. थोड्या वेळेस मी एमपीएससी मधनं जर एखादी पोस्ट घेतली तर स्टॅबिलिटी येते. असं काही खूप स्पेसिफिक अभ्यास वेगळा असतो. मी म्हणेल हो असतो. कारण युपीएससी बऱ्यापैकी कन्सेप्च्युअल आहे, संकल्पनात्मक आहे. त्यामुळे आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं युपीएससी पूर्ण सब्जेक्टिव्ह आहे. पूर्ण तुम्हाला 3 तासाचं उत्तरं लिहायची असतात. सब्जेक्टिव्ह आहे. पण एमपीएससीचं 2012 नंतर जे बदललेलं स्वरूप आहे, त्यावेळी असं वाटतं की त्याला वेगळ्या अभ्यासाची फॅक्च्युअल डिटेलिंग जास्त करावी लागतं. आणि वेग आणि ऑब्जेक्टिव्ह वैकल्पिक असल्यामुळे त्याला ऑब्जेक्टिव्ह सोडवण्याची प्रॅक्टिस वेगळी करावी लागते. म्हणजे प्रॅक्टिसच्या लेवलला तर वेगळे पण आहेच, त्यात काही वादच नाही. अभ्यासाच्या बाबतीमध्ये विचार कराल तर हो, कारण महाराष्ट्र स्पेसिफिक आपल्याला जास्त अभ्यास करावा लागेल आणि अगदी ते डिमांडेड आहे, म्हणजे त्याशिवाय त्याला एमपीएससी म्हणताच येणार नाही. पण आपण जेव्हा राष्ट्रीय पातळीची परीक्षेचं करतो तेव्हा विजन वेगळं लागतं. आंतरराष्ट्रीय संबंध या गोष्टींना जास्त भर द्यावा लागतो. तर याचं उत्तर हो आहे. त्याला वेगळं विजन आणि वेगळ्या प्रॅक्टिसची नक्कीच गरज आहे. परत मी युपीएससी कडे येतो. युपीएससीच्या संपूर्ण तयारीला साधारणतः किती वर्ष लागतं? मी तयारीला म्हणतो म्हणजे बरोबर. की हा आता मी प्रिपेअर्ड झालो आणि मी आता पहिला अटेम्प्ट देतोय, हा जो कॉन्फिडन्स लागतो ना, येस, त्या संदर्भात मी विचारतोय. हा प्रश्न खरंच म्हणजे महत्वाचा आहे, की कारण आतापर्यंत असे युपीएससी बद्दल बरेच मिथ निर्माण झाले, की एक तर तुम्हाला 15-15 तास अभ्यास करावा लागेल. दुसरं, तुम्हाला कमीत कमी 10-10 वर्ष, 5-5 वर्ष जे काय असेल ते. पण आपल्याकडे उदाहरणं आहेत, की अगदी एका वर्षामध्ये पण अभ्यास करणारी पण आहेत आणि चांगलं रँकिंग मिळालं, यश चांगलं मिळालेलं. तर यावर मी म्हणेल, की खरं म्हणजे अभ्यासाची किती वेळ अभ्यास करावा आणि किती कालावधी अभ्यास करावा, हे अगदी प्रत्येक ॲस्पिरंटवर डिपेंड आहे. त्यांचं म्हणजे 12वीचं पर्यंतचं शिक्षण कसं घेतलंय, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे. आता मी खूपच म्हणजे याच्याने सांगेल, की 7वीला आम्हाला शिकवलेली एक आसामी कविता माझी अजूनही पाठ आहे आणि मला असं वाटतं, की त्या आसामी कवितेमुळे मला एसेमध्ये नेहमी फिलिप मिळतं. मी जवळजवळ ती प्रत्येक एसेमध्ये लिहितो. त्यामुळे असं लगेच समजतं, की मराठी व्यक्ती आसामी कविता लिहितोय. मग त्याला निदान 5 ते 10 मार्क जास्त मिळतील. असं ते बाळकडू आपण संचित घेऊन येत असतो आणि ते संचितावर आपला अभ्यास डिपेंड असतो. तर त्यामधून आपल्याला असं म्हणजे पाहता येईल. दुसरं असं आहे, की आपण जसे आपण अडथळे येतात तसे आपण स्वतःला ओळखतो का? म्हणजे की समजा पहिल्या अटेम्प्ट मध्ये नाही झालं, तर मग आपली स्ट्रॅटेजी बदलवतो का? त्याचं अनालिसिस परखडपणे करतो का? या सगळ्या गोष्टींवर आपले पुढचे प्रयत्न आणि त्याची एफिशियन्सी आणि त्याचं यश अवलंबून असतं. पण एक एक ऑर्डिनरी बघितलं तर आपल्याला निदान 1.5 वर्ष आधी तरी सुरुवात करायला पाहिजे. जेणेकरून आपल्याला ती सवय होते, ती सिटिंग कॅपॅसिटी वाढते आपली आणि युपीएससी कडे बघण्याचा दृष्टिकोन विकसित होण्याकरता नेहमी मेंटॉरची गरज लागतेच. त्यामुळे त्याचं महत्त्व तर आहेच. मग आपलं आणि मेंटॉरचं आपण किती आपल्या डेडिकेशनने काम करतो आहोत, त्यावर सगळ्या मग अभ्यासाचा कालावधी अवलंबून आहे. मला म्हणजे मी आता बाकीच्या प्रश्नाकडे येण्याच्या आधी मला एकदा परत विचारायचं की ऑप्शन कोणता होता? मी आधी मराठी लिटरेचर घेऊन ऑप्शनल परीक्षा दिलेली आहे. त्याच्यामध्ये 2 मेन्स दिल्या होत्या. पण परंतु मग एमपीएससी मधून पद घेतल्यानंतर थोडं दुर्लक्ष झालं माझं. पण मग नंतर मी सोशोलॉजी ऑप्शनल घेऊन केलं. मग आता तर यश सोशोलॉजी ऑप्शन मधूनच ऑप्शनल मॅटर करतो किंवा मग त्या वेळेस असं असतं का की त्या वर्षी आपल्याला थोडंसं आपण इनपुट कमी पडल्यामुळे किंवा मग मार्केटमध्ये जे ऐकतो की याला मार्क जास्त मिळतात, आता आहे ते पण एक मीथ आहे युपीएससी, बरोबर. शॉर्ट असणे, कव्हर करणारा, तुमची Yes. लँग्वेज, या सगळ्या गोष्टी ऑप्शनल ठरताना आहे तशा महत्वाच्या. हो, ऑप्शनल बऱ्याच वेळी क्रुशियल ठरतो, की म्हणजे असं म्हटलं जातं आणि ते खरं पण आहे, की तुम्ही लिस्टमध्ये असाल की नाही हे तुमचे ऑप्शनलचे मार्क ठरवतात आणि तुम्ही लिस्टमध्ये कोणत्या रँकवर आहात हे तुमचा इंटरव्ह्यू ठरवतो. अशा पद्धतीचं एक प्रॅक्टिस आहे आणि ते मलाही वाटतं की ते खरं आहे. ऑप्शनलचा खूप महत्वाचं आहे, कारण एक ते 500 मार्क आहेत आणि त्या 500 मार्कामध्ये तुम्हाला किती मिळू शकतात, तर 375 पर्यंत मार्क्स मिळू शकतात आणि जेवढे जीएसच्या सब्जेक्ट्सला मिळू शकतात जनरल स्टडीजच्या मिळत नाही. त्यामुळे तुम्ही जर पहिल्या 100 रँकर्सचे ऑप्शनलचे मार्क घेतले तर तुम्हाला नक्की जाणवेल की ऑप्शनल प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल त्यांच्या यशात, त्यांच्या सक्सेसमध्ये ऑप्शनल ऑलवेज प्ले व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरा मुद्दा आहे की तो अजून थोडे एफर्ट्स लावले असतील किंवा प्रत्येक ऑप्शनलचं एक क्रिस्प नेचर आहे आणि ते वेगवेगळं आहे.
उदाहरणार्थ आता एखाद्या ऍस्पिरंटला IFS सर्व्हिसमध्ये जर इंटरेस्ट असेल तर नक्कीच पॉल सायन्स हा नेहमी त्याला मदतगार ठरेल. कारण एखाद्या वेळी IFS वरच्या रँकिंगला टाकला आपण, पण आपल्याला इंटरनॅशनल रिलेशन किंवा वर्ल्ड हिस्ट्रीबद्दल जर कमी माहिती असेल तर ते निगेटिव्ह पॉईंट आहे. म्हणजे पर्सनॅलिटी बघून आणि स्वतःचा इंटरेस्ट बघून ऑप्शनल निवड हे सर्वात महत्वाचं आहे. आणि दुसरं ऑप्शनल का महत्वाचं आहे याचं एक महत्वाचं रिझन मला वाटतं. कारण असं ठरवून चालता येत नाही की UPSC मध्ये एका वर्षामध्ये आपल्याला यश मिळेल. जर आपल्याला पुन्हा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा परीक्षा द्यावी लागली आणि अशा वेळी आपण असा ऑप्शनल निवडला की ज्याच्यामध्ये आपल्याला विशेष इंटरेस्ट नाही, पण फक्त तो स्कोरिंग आहे किंवा आपण पाठांतराच्या जोरावर आपण तो घेऊन जाऊ, तर नंतर तो तेवढा मदतगार ठरत नाही. तेव्हा कंटाळा यायला लागतो की आपण तोच ऑप्शन किती वेळा करायचा. मग मला असं वाटतं की त्यापेक्षा मग इंटरेस्ट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आणि मग नंतर मग तो चालतो नाही चालतो, कारण आपल्याला एकच सीट हवी आहे. आपल्याला आपला अभ्यास चांगला असेल तर काहीच कामं नाही वाढली. आणि आता तर ह्या वर्षीच्या ट्रेंडमध्ये तर मेडिकल सायन्स, मेकॅनिक्स, फिजिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑप्शन झालेलं आहे. म्हणजे जेवढं आता सोशल सायन्सेस बरोबर इंजिनिअरिंगच्या ऑप्शन्सही खूप मोठ्या प्रमाणावर सिलेक्शन आहे. सो दॅट इव्हन. आणि दुसरं एक आहे की आपल्या स्वतःच्या इंजिनिअरिंगच्या याच्यामुळे तुम्हाला IAS ची परीक्षा पण देता येते. बरोबर. दॅट ऑल्सो प्लेज इम्पॉर्टंट रोल. नेक्स्ट क्वेश्चन मला परत परीक्षेबद्दलच आहे. पहिले मी एक्झाम विषयी क्वेश्चन विचारतो, बिकॉज चालेल, काही खूप हरकत नाही. कॉमन डाऊट असतात मुलांना. बरोबर. आणि बिगिनर्स असेल किंवा एक दोन अटेम्प्ट झाल्यानंतर हे डाऊट्स असतात, इम्प्रूव्ह का होत नाही, कारण की हा मागचा विचार केलेलाच नसतो या गोष्टीचा. आणि मग मुलं प्री मध्ये लागतात, तो मेन्सला जाऊन कधी एक्सपिरियन्स घेईल, कधी इंटरव्ह्यू जाईल आणि कधी एक्सपिरियन्स मधनं त्याला हे लक्षात येईल. म्हणून मला वाटलं ती प्रश्न आधी आहे, म्हणून मी ती प्रश्न टाकलेली आहे. आन्सर रायटिंगचं मीडियम मराठी किंवा इंग्लिश याचा परिणाम होतो? होतो. अल्टिमेटली इट्स युअर एक्सप्रेशन. आपल्याला परीक्षक जे असतात ते आपल्या उत्तरातून बघत असतात की तुमची पर्सनॅलिटी काय आहे, किंवा तुम्ही तेवढे मॅच्युअर आहात का की तुम्हाला 2-3 वर्षानंतरच्या ट्रेनिंग नंतर एक जिल्हा हाताळायला द्यायची ताकद तुमच्यामध्ये आहे का. मग त्यामध्ये आन्सर रायटिंग्समध्ये स्ट्रक्चर असणं खूप गरजेचं असतं. कारण कुठलीही ऍडमिनिस्ट्रेशन ही स्ट्रक्चर्ड सर्व्हिस आहे, त्यामुळे ती तर अगदी प्रायमरी गोष्ट आहे. मीडियम मध्ये जर आपण आपला एखादा मीडियम घेतला आणि आपल्याला एक्सप्रेस नाही करू शकलो तर मग तो एक निगेटिव्ह पॉईंट आहे. एक्सप्रेशन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. कारण तुम्हाला सब्जेक्टिव्ह एक्सप्रेशन असल्यामुळे किंवा आपल्याला उत्तरं लिहायची आहेत, शब्दांमध्ये लिहायची आहेत, त्यामुळे मीडियम प्लेज इम्पॉर्टंट रोल. सध्या असं दिसून येतं की इंग्रजी मीडियमला जास्त महत्त्व आलेलं आहे. त्याचं एक महत्त्वाचं कारण मला असं वाटतं की काही झालं तरी इंग्रजी नॉलेज लँग्वेज आहे. आजकालचं जे कंटेम्पररी नॉलेज आहे ते इंग्रजी मीडियममध्ये क्रिएट होतं. इट इज डिस्टर्ब व्हेरी इझी. पण ते पुन्हा रिजनल लँग्वेजमध्ये येण्यामध्ये थोडा वेळ जातो. आणि मग ते अनफॉर्च्युनेटली जर आपली मराठी मुलं तिथपर्यंत पोहोचू नाही शकली तर मग तो पॉईंट त्यांचा मिस होतो. आणि UPSC इज ऑलवेज कंटेम्पररी एक्झाम. म्हणजे तुम्ही 2020 ची एक्झाम 2021 पेक्षा वेगळी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण त्याच्यामधून एका वर्षामध्ये भरपूर पाणी वाहून जातं. 2019 चा खूप मोठा रप्चर आहे कोरोना पिरियड असल्यामुळे. तर ते ज्ञान आपल्याला जर त्या लँग्वेजमध्ये मांडता आलं नाही तर नक्कीच मीडियमचा इम्पॅक्ट पडेल असं मला वाटतं. तुमचं आन्सर रायटिंग मीडियम काय होतं मेन्सला? माझं सोशॉलॉजी इंग्रजीमधून होतं, हा. म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट. पण एसए आणि GS हे माझं पूर्ण मराठीतून होतं. असं करण्याचं कारण असं होतं की मला मराठी आवड आधीपासून होती. मराठी लिटरेचर असल्यामुळे, मी अभ्यास केलेला असल्यामुळे मला निबंधामध्ये मला असं नेहमी वाटायचं की मी निबंध त्याला मराठीमध्ये खूप चांगला लिहू शकतो. त्यामुळे मग मी GSही मराठीतून लिहिलं. पण मग सोशॉलॉजी मी मराठीतून प्रयत्न केला होता, पण मटेरियल आणि त्याचा मला नेहमी प्रॉब्लेम आला. दुसरं एक महत्वाचं की मराठीतून समाजशास्त्र करायला हरकत काहीच नाही, पण वेळ जास्त लागतो मटेरियल विकत जमा करायला. त्यापेक्षा मग UPSCच्या दृष्टीने जे मटेरियल अवेलेबल असतं ते इंग्रजीमधून इझिली अवेलेबल होतं. सो दॅट मी पुन्हा शिफ्ट केलं इंग्रजी, सोशॉलॉजी इंग्रजी. मला नेक्स्ट असा प्रश्न विचारायचा आहे, हा फार मी त्याला स्टार क्वेश्चन म्हणतो या UPSC प्रिपरेशन करणाऱ्यांसाठी, आणि विशेषतः महाराष्ट्रातलं मुलं करतात. UPSC प्रिपरेशनसाठी दिल्लीला जाण्याची आवश्यकता असते का? मी दिल्लीला सर्वात पहिल्यांदा फक्त इंटरव्ह्यूच्या मॉक इंटरव्ह्यूला गेलो. त्या पलीकडे मी राजेंद्र नगर, मुखर्जी नगर कधीच बघितलेलं नाही, किंवा मी त्यांच्या नोट्सही कधी नाही वापरले. सो दॅट म्हणजे माझ्यावरून तरी माझा एक्सपिरियन्स आहे की नाही, काही गरज नाहीये. कारण आता तेच नॉलेज अगदी तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे पुण्याच्या सारख्या सिटीमध्ये आणि मुंबईमध्ये पण.
योग्य पद्धतीने आपल्याला युपीएससीची माहिती मिळते. एक वेळ खरंच होती की दिल्लीमधूनच ते क्रिएट व्हायचं, किंवा आपलं ब्युरोक्रेसी तिथं असल्यामुळे इट्स व्हेरी इझी टू गेट इन्फॉर्मेशन इन दिल्ली. पण आता एक डिजिटल रिव्होल्युशनमुळे नक्कीच ते अंतर कमी झालेलं आहे. तर ते आहे. आणि मीडियम मधून पण बरेच आता हे झालेले आहेत. एक एक दिल्लीचं सेंट्रॅलिटी होण्याचं कारण सोशल सायन्सेस होतं. पण जसं जसं डिफरन्शिएशन ऑफ ऑप्शनल सब्जेक्ट निर्माण झालंय, त्यामुळे दिल्ली कमी झालंय. म्हणजे दिल्लीचं महत्व थोडं कमी झालंय असं म्हणता येईल. चांगली म्हणजे ही अभ्यास करणाऱ्यांना तयारी करण्यासाठी एक चांगली ही आहे मी म्हणेल. जे एक मानसिकता असतेच की मग ते एकदा थोडं इथे करून मग दिल्लीला अजून बाकीचं करू, हा बराच प्रश्न असतो. सर्व इथंच करता येतं. म्हणजे इथे म्हणजे तुम्ही जिथे आहात तिथे आपल्या जागी डिजिटल सरांनी उल्लेख केलाच आहे. डिजिटल ज्याला आपण क्रांती म्हणतो, त्याच्यामुळे आज बऱ्याच गोष्टी आपल्याला तशाच दिल्लीतनं पोहोचतात आहे. मटेरियल रिसोर्सेस असेल, सगळे रिसोर्सेस ओपन आहे ऑनलाईन असल्यामुळे. मराठी माध्यमाकडे मी परत येतो. एकदा जर मराठी माध्यमातून मी अभ्यास करायचं ठरवला स्टार्ट टू एंड, आणि मला काही विद्यार्थ्यांचे असे मला खूप प्रश्न माहिती आहे, स्वतः मी पण ज्यावेळेस प्रिपरेशन करत होतो त्यावेळेसचा, की इव्हन मी हिंदू जर वाचायचं नाही म्हटलं आणि मी मराठीतलंच न्यूजपेपर, मराठीतलंच मासिक आणि थ्रू आउट द मराठी, असं शक्य होऊ शकतं का? की नाही, मग तुम्ही जसं म्हटलं आधी की रिसोर्सेस तेवढ्या अवेलेबिलिटी खूप फास्ट आहे, त्यापेक्षा इंग्लिशमधनं तुम्हाला रिसोर्सेस तरी चांगले मिळतील आणि मग तुम्ही मराठीतनं लिहू शकता. अं, करू शकतो आपण, पण मी ते सजेस्ट करणार नाही. माझा स्पष्ट मत आहे की मराठीमध्ये म्हणजे मराठीमध्ये राष्ट्रीय पातळीवरचं मराठी वृत्तपत्र आहे का? तर नाही. त्यामुळे तुम्ही जर राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीच्या लेवलची जर परीक्षा करत असाल तर निदान तेच रिसोर्सेस वाचणं गरजेचं आहे. एक ती बेसिक नीड आहे असं म्हणेल. याचं एक उदाहरण सांगतो मी की जर चला आपण म्हटलं की लोकसत्ता, मटा किंवा सकाळ म्हणजे अभ्यास करून आपण करण्याचा प्रयत्न केला, पण त्या क्वालिटीचा तोच पुन्हा प्रॉब्लेम तोच आहे की नॉलेज लँग्वेज ती असल्यामुळे त्या गोष्टीमध्ये जेवढ्या इझिली आर्टिकल अपडेटेड येतात किंवा त्याच्यामध्ये लिहिणारे कॉलमनिस्ट असतात, किंवा आता फॉर एक्झाम्पल सिक्युरिटी, इंडियन सिक्युरिटीवर लिहिणार. इंडियन सिक्युरिटी म्हणजे महाराष्ट्राचा प्रॉब्लेम नाहीये ना, कारण सीमा नाहीये. महाराष्ट्राला सीमा नाहीये. उदाहरणार्थ म्हणजे असं नेहमी म्हटलं की अमृता प्रीतम यांचं पिंजर जसं बनलं फाळणीवर किंवा एकतरी कादंबरी आहे का महाराष्ट्राच्या साहित्यात? पण त्या कोशात राहण्यात काहीच अर्थ नाहीये. पण नॉलेज मराठी आहे, त्यात काही वाद नाही. मराठी म्हणजे माझी मराठी खूप चांगलं वाचन असं मी समजतो. पण याचा अर्थ असा नाहीये की आपण बाहेरचं काही वाचूच नाही. आणि ती म्हणजे आपल्यामध्ये कोणतीही कमतरता राहू नये हेच आपल्या परीक्षेचं ध्येय आहे. त्यामुळे एखाद्याने हे बघा, ही कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. याच्यामध्ये असं नाहीये की तुम्हाला 35 मार्क मिळाले तर तुम्ही पास व्हाल. एखाद्याने आपल्याला आपल्याच बरोबर पळणाऱ्या बरोबर पळायचं आहे, त्याच्यापेक्षा पुढे जायचं आहे. तो हिंदू वाजत असेल आणि त्याला जर मार्क मिळत असतील तर मग आपण लोकसत्ता थांबणार चालणार नाही. इट्स ऑल अबाउट त्या कॉम्पिटिशन. आणि जर नॅशनल इंटरनॅशनल लेव्हलची परीक्षा आपल्याला करायची आहे, म्हणजे मी पुन्हा तेच सांगेल की तुम्हाला उद्या अँबॅसिडर बनवणार आहे. या परीक्षेतून तुम्ही कतार किंवा इस्लामाबाद मध्ये अँबॅसिडर बनणार आहे. पण मग त्या लेवलचं लिखाण तुम्ही आपल्या रिजनल मध्ये आहे का? असेल नाही याच्यातला भाग नाही, पण तेवढं ते डेली अपडेशन मध्ये आपल्या येतं का? ते होत नसेल तर मग ते फुलफिल नाही करत, मी असं म्हणेल. त्यामुळे इंग्रजीचा कोणत्याही प्रकारचा बाऊ न ठेवता म्हणजे मी म्हणेल की आपण एकदम एम्ब्रेस केलं पाहिजे, इंग्लिश शिकलं पाहिजे आणि ते आपल्या कॉम्पिटेटिव्ह याच्यामध्ये उतरवलं पाहिजे. परत विद्यार्थ्यांचे काही प्रश्न म्हणतात तर मला प्रश्न येतो की एक मी सहज सांगतो. बघा आता एक काही फायदे आहेत, काही तोटे पण आहेत. मग डेफिनेटली तुम्ही हिंदू, इंडियन एक्सप्रेस हे वाचलेच पाहिजे तर म्हणेन. पण आता मग रिजनल लेवलला एखादा मी अॅग्रोवनचं नाव घेईल. जगामध्ये असं एकही वृत्तपत्र नाही जे दैनिक स्वरूपामध्ये शेतकऱ्यांची बाजू मांडते किंवा शेतकऱ्यांची परिस्थिती मांडते. परिस्थिती मांडण्याचा किंवा कमोडिटी मार्केट नावाची जी गोष्ट आहे ऍग्रिकल्चरची, ती कुठंच नाही. अॅग्रोवन सारखं मी म्हणतो की शेतीबद्दलचं नॉलेज वाढवायचं असेल तर 2-3 रुपयाचा तो अॅग्रोवन पेपर आहे, तो 5 मिनिटं पण लागत नाही वाचायला. मी जेव्हा सोयाबीन बद्दल म्हणजे पॅनलशी डिस्कस केलं की सोयाबीनचा प्रॉब्लेम काय, तेलाचा प्रॉब्लेम काय, तर ते अक्षरशः त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं की हे खूप रुटेड आहे, याच्यातून तुमचं रूट्स दिसतात. आणि मला असं वाटतं की मग ते तुमच्या रिजनल पेपरमध्ये बघा. रिजनल नॉलेज, नेटिव्ह विजडम प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. ते तर लागणारच तुम्हाला.
इंटरनॅशनल पासून तर अगदी आपल्या गावच्या सरपंचापर्यंत सगळे इश्यू डिस्कस करायचे. त्यामुळे आपल्याला एका कोशात राहून चालता येणार, तुम्हाला सगळं करावंच लागेल. युपीएससीची तयारी सुरुवात नेमकी कशी करावी हा प्रश्न नवीन विद्यार्थी खूप विचारतात. मग त्यांना बेसिक एक आहे उत्तर, आणि ते खरं उत्तर आहे असं मी म्हणतो की एनसीआरटी सिलेबस अँड देन प्रिव्हियस क्वेश्चन पेपर. पण तरी त्यांना ती दिशा मिळते. साधारणतः वर्ष दीड वर्ष तर ते कायम खरंच एनसीआरटी गेलं किंवा हिंदी, किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचा लँग्वेज बॅरियर येतं हिंदी किंवा इंग्लिश, पण तो स्टार्ट त्यांना घेता येत नाही. पण अशा विद्यार्थ्यांसाठी काही करता येईल का एनसीआरटी सोडून निदान सुरुवात करण्यासाठी? सुरुवात करण्यासाठी मी असं म्हणेल की जर वेळ आणि आपले एफर्ट जर वाचवायचे असतील ना, तर त्याच्यामध्ये मेंटॉरची भूमिका खूप महत्वाची आहे. स्टुडंट शुड गेट अ बेटर मेंटॉर, की ते त्यांना ओळखतील आणि त्यांची नीड काय आहे किंवा त्या विद्यार्थ्यांची लेवल काय आहे हे समजून त्यांना समजवण्याचा प्रयत्न करेल. बऱ्याच वेळा मी असं नेहमी अनुभवलेलं आहे, विशेष करून महाराष्ट्राच्या याच्यामध्ये, की गव्हर्नमेंटमध्ये आणि अर्बन एरियामधल्या, अर्बन मधून जे येतात अभ्यासाला, की वी वॉन्ट टू एंटर इन टू द गव्हर्नमेंट थ्रू द युपीएससी, बट वी डोंट नो अबाउट गव्हर्नमेंट. म्हणजे अगदी तलाठीचा एक्झॅक्ट रोल काय, कलेक्टर सरांचा एक्झॅक्ट रोल काय आहे डेव्हलपमेंटमध्ये. मग कलेक्टरचा डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशनचे भाग आहे की ऑर्डनरी ऍडमिनिस्ट्रेशनचे भाग आहे, नाही डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये नक्की कोण काम करतं, या अशा बेसिक प्रश्नांना अजूनही त्यांची माहिती फार कमी असते. त्यामुळे गव्हर्नमेंटमध्ये इंटरेस्ट असणं, की गव्हर्नमेंट काही आपल्याला सोल्युशन देऊ शकतं, या गोष्टींवर विश्वास ठेवणं आधी विद्यार्थ्यांना शिकलं पाहिजे. कारण दे वॉन्ट टू बी एंटर इन टू द सर्व्हिस. म्हणजे नंतर काय होतं की मग ऑलवेज क्रिटिसिझम इज नॉट वर्क, की तुम्ही सोल्युशन मध्ये त्या सोल्युशन गिव्हर मध्ये पोझिशन मध्ये जायला पाहिजे. स्टुडंट हे जरी समजलं ना, की आपोआप त्यांना गव्हर्नमेंटचा रोल करेल आणि त्या गव्हर्नमेंटचा रोल नक्की काय हे शिकण्यासाठी ते ऑलवेज मोटिवेट होते. हे समजून सांगणं जास्त गरजेचं आहे स्टुडंट्सला असं वाटतं. बाकी मग अभ्यास कसा करायचा त्याच्यासाठी मग भरपूर नॉलेज उपलब्ध आहे. ऑनलाईन पण आहे, ऑफलाईन पण आहे, एव्हरीथिंग. त्यामुळे मग अभ्यासाची परिस्थिती सुरुवात होते, की बाबा की एक त्या क्वालिटीज बिल्टअप करण्याकरता आपल्याला बेसिक काय, आपलं फाउंडेशन चांगलं पाहिजे, त्याच्याकरता एनसीआरटी. पण वास्तविक म्हणजे खरंच मला ह्युमिलिएटिंग वाटतं की एक ग्रॅज्युएशन झालेल्या व्यक्तीला एनसीआरटी वाचायला सांगणं. बरोबर आहे ना, चुकीचं काय आहे त्याच्यामध्ये. आणि मग बऱ्याच वेळा काय होतं, एनसीआरटी वाचून होईल का, तर नाही. तर प्रिलिम्स क्लिअर कट इंडिकेशन आहे की एनसीआरटी वाचून आता प्रिलिम होईल. एनसीआरटीची प्रिंटिंग 2005 ची आहे, आपण 2021 मध्ये जर परीक्षा देणार असू तर इट्स व्हेरी डिफिकल्ट ना, आणि इतके प्रश्न एनसीआरटी मधून काढणं पण शक्य नाही युपीएससी. त्यामुळे युपीएससी कंटिन्युअसली चेंजिंग होते आणि त्यानुसार आपल्याला मोड आपले पण चेंज करणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की जॉब करून युपीएससी सारख्या परीक्षेचा अभ्यास करता येऊ शकतो? माझा अनुभव असा आहे की जॉब करून करता येतं, अभ्यास तर करता येतो, पण एक ठराविक वेळ तुम्हाला थोडा तो क्वेश्चन रायटिंग वगैरे याला डेडिकेटिव्हली द्यावाच लागतो आणि तो प्रत्येकाला सारखाच द्यावा लागतो. त्यामुळे अभ्यास करणं न करणं, किंवा मग कोणी म्हणेल की मी व्हिडिओ पाहिल, कोणी म्हणेल मी हे करेल, लिसनिंग करेल, अशा पद्धतीने पण आता नवीन नवीन अप्रोचेस उपलब्ध आहेत. पण एक रायटिंग प्रॅक्टिस प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. मग त्याच्याकरता वेगळा वेळ काढावा लागतो. मग माझा सकाळचा वेळ बऱ्यापैकी रायटिंग प्रॅक्टिस होऊन जायचं. वाचन तसं म्हणजे आधी पण होतच माझं, म्हणजे त्यामध्ये हे नव्हतं, पण रायटिंग प्रॅक्टिस प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल आणि त्याच्यामध्ये वेळ काढला पाहिजे. एक शिस्तबद्ध कार्यक्रम जर असला, रुटीन केलं तर मग होऊ शकतं. बऱ्याच वेळा म्हणजे जर कॉर्पोरेट कल्चर जर बघाल आपल्याकडचं, म्हणजे तर कॉर्पोरेट कल्चरमध्ये ही सोय असते की बाबा तुम्ही 8-9 तासांची शिफ्ट करा आणि युअर ओन. तसं जर असेल आणि तसं पॉसिबल असेल तर डेफिनेटली करता येईल, काय हरकत नाही. युपीएससीचा अभ्यास करताना आधी मुख्य मग प्री, की पहिले प्री आणि मुख्य, की असं काही डिफाईन नाहीये? एक म्हणजे काय असतं स्ट्रॅटेजी अभ्यासाची? बरेच विद्यार्थी आधी मेन्स करायचं, मग प्री करायचं, की पहिले प्री करायचं आणि मग मेन्स करायचं? स्ट्रॅटर्जी तर ते वेळेनुसार असते, की आता प्री नंतर मेन्सच्या याच्यामध्ये किती वेळ असतो, मग तुम्ही तेवढा त्याच्यामध्ये करू शकता, तर डेफिनेटली नाही, म्हणजे ती स्ट्रॅटेजी फेल्युअर. म्हणजे आधी तुम्हाला मेन्सचाच अभ्यास करायचा आहे, पण मेन्सचा अभ्यास करताना पण मेन्स मध्ये पण काही डायनामिक इश्यू आहे, काही स्टॅटिक इश्यू आहे. स्टॅटिक मध्ये काय काय असतं, आपल्याला जर सगळ्यांना युपीएससी जर माहिती असेल तर स्टॅटिक मध्ये ऑप्शनल सब्जेक्ट आहे. जीएस पेपर 1चा पार्ट आहे हिस्ट्री आणि पेपर 2चे बेसिक्स आहे क्वालिटीचे, आणि एथिक्सचा पहिला पार्ट अगेन्स्ट केस स्टडी सोडलं तर एवढा सगळं, आणि एसे हे बदलणारं नाहीये विशेष करून.
मग याचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर तुम्ही प्रीकडे वळलं तर व्यवस्थित होतं. प्रीला सर्वसाधारणपणे 6 महिन्याचा अभ्यास करावा लागतो ऑर्डिनरीली. पण मग पुन्हा प्रॉब्लेम येतो की मग प्री जाते किंवा मग सीसॅटचा अभ्यास कमी पडतो. आता जर ज्याप्रमाणे डायनॅमिकली बदलत चालली आहे सीसॅटची परीक्षा, सीसॅटचा पेपर, तर मग थोडं जास्त वेळ अभ्यास द्यायला म्हणजे आपल्याला पुढच्या गोष्टी काय सांगणार किंवा आपण 2021 जर अनालिसिस केलं तर 22 ला डेफिनेटली आपल्याला प्रिलिमला जास्त वेळ देणं गरजेचं आहे आणि थोडं मायन्यूट रीडिंग करणं गरजेचं आहे. त्यानुसार हे प्लॅनिंग कंटिन्युअसली चेंज, थोडं फ्लेक्सिबल असणं पण गरजेचं असतं, कारण त्याशिवाय ते होणार नाही. म्हणजे कसं की मागची स्टेप ओळखून पुढची स्टेपला जायला पाहिजे, की असा कुठलाही कोणासाठी रूल नाही की तुम्ही 6 महिने केलंच पाहिजे प्रिलिमचा अभ्यास, अगदी नाही. हे सगळं काही एक ऑर्डिनरी लसावी म्हणतो ना आपण, लघुत्तम सामायिक विभाजन, ऑर्डिनरी लसावी हा सांगतो तो. बाकी काही नाही, कारण इथे प्रत्येक जण वेगळे, प्रत्येक पर्सनॅलिटी वेगळी, प्रत्येकाचं एज्युकेशन वेगळं आणि एव्हरीबडी काउंट्स हिज ओन पाथ विथ डिफरंटली. या पद्धतीने आपल्याला काम करायला पाहिजे. त्यामुळे स्वतःच्या पर्सनलला ओळखलं पाहिजे, ते सर्वात आधी महत्वाचं. मला फक्त एक बघायचाच प्रश्न आपण तो बोललेलो आहे त्याच्यावर. तुम्ही एक्झाम म्हणजे पहिला अटेम्प्ट कधी द्यायचं किंवा पहिल्या अटेम्प्टसाठी किमान प्रिपरेशनचा कालावधी आपण जस्ट बोलतो, पण एक प्रोसेस म्हटलं युपीएससीची प्री मेन्स इंटरव्ह्यू आणि युअर जॉईनिंग म्हणजे ट्रेनिंग, तर हा प्रोसेस साधारणतः युपीएससी बऱ्यापैकी फिक्स असतो. हा प्रोसेसचा कालावधी किती असतो म्हणजे पहिली जाहिरात येण्यापासून प्रीची? ओके. सर्वसाधारणपणे आपण मागचा जर एक 2020 हा कोरोना पिरियड होता, 2 वेळा परीक्षा पोस्टपोन झाली, तो सोडून देऊ. तर मग फेब्रुवारीमध्ये पहिला जाहिरात येते, ऍड येते. मार्च पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा असतो. परीक्षा जून किंवा जुलैच्या फर्स्ट वीक मध्ये लागते प्रिलिमची. ती झाल्या 45 दिवसामध्ये रिझल्ट यायचा आणि मग सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या फर्स्ट, सप्टेंबर लास्ट और ऑक्टोबरच्या फर्स्ट वीक मध्ये मेन्स, डिसेंबर एंड टू जानेवारी दरम्यान इंटरव्ह्यूज आणि दुसऱ्या याची प्री होण्याच्या आधी जस्ट 1-2 आठवडे फायनल रिझल्ट लागायचा. असं एका वर्षाचं सायकल याच्यामध्ये असतं. या पलीकडे आपला अभ्यास तर आधी झालेला असला पाहिजे, त्यामध्ये काही वाद नाही. आणि हे सायकल सहसा बदलत नाही. एक्स्ट्रीम कंडिशन, एक्स्ट्रॉर्डिनरी कंडिशन मध्ये बदलतं युपीएससी. इव्हन त्याच्यानंतर पण सर्वात महत्त्वाचं युपीएससीचं एक खासियत असं म्हणेल की जरी सायकल बदलण्याचा प्रयत्न केला तरी ते खूप याच्याने करतात. प्रिलिमचा रिझल्ट मागच्या वेळी 20व्या दिवशी लावलाय, 20व्या की 21व्या दिवशी लावलेला आहे. 2 लाख म्हणजे 4,82,000 लोकांनी परीक्षा दिली होती. त्यांचं 22व्या दिवशी नॅशनल लेवलला रिझल्ट लावणं खरीच अचिव्हमेंट होतं. तुम्हाला माहिती असेल 22 सप्टेंबरला शेवटचा हे होता, इंटरव्ह्यू झाला आणि 2 दिवसामध्ये फायनल रिझल्ट लागले. त्यामुळे युपीएससी खूप म्हणजे विद्यार्थ्यांपेक्षा खूप फास्ट काम करते असं मला काही वाटतं. म्हणजे निदान या युपीएससीच्या प्रोसेस मध्ये जरी युपीएससी अडकून ठेवत नाही विद्यार्थ्यांना, इमिजिएट रिझल्ट येतात आणि ते पुढच्या एक्झामसाठी एक करतात. मला इंटरव्ह्यू विषयी विचारायचं आहे. पहिला प्रश्न तर माझा असा इंटरव्ह्यूची तयारी म्हणजे नेमके काय? आपण एक तिन्ही परीक्षांचं बघू की फर्स्ट प्रिलिम विदाउट एलिमिनेशन, ते तुम्हाला काढायला बसलेले आहे. काढण्यासाठीच बसेल की जर 10 लाख लोक फॉर्म भरतायत त्यापैकी मला फक्त किती म्हणजे एकाच 13 या हिशोबाने, म्हणजे यावेळी तर 14,000च मुलं सिलेक्ट होती, म्हणजे 10 लाखापैकी 14,000 लोक पुढे जाणार होते, म्हणजे ते काढायला बसेल. इट्स एलिमिनेशन फेज. मेन्सची फेज असते ही सिलेक्शन प्लस एलिमिनेशन, बट प्रिलिम इंटरव्ह्यू म्हणतात की ही सिलेक्शनची फेज आहे, की ते तुम्हाला सिलेक्ट करायला बसलेत, फक्त तुम्ही तुमचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगा. अशा पद्धतीने इंटरव्ह्यू इज ऑल्सो नोन एज की ओपन बुक टेस्ट. आपण डॅप भरून देतो, त्याची डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म, इट इज अबाउट 14 पानांचा फॉर्म असतो, त्याच्यामध्ये सगळी कुंडली असते आपली आणि त्यातून इंटरव्ह्यू सुरू होतो किंवा मग करंट अफेअर्स मधून सुरू होतो की त्यावेळी त्या दिवशी काही घडलं असेल तर. पॅनल मेंबर इज व्हेरी एमिनंट असतात, आपल्यासमोर 200-250 वर्षाचा एक्सपिरियन्स समोर बसलेला असतो, दॅट द ब्राईटेस्ट माइंड ऑफ अवर कंट्री. त्याच्यामुळे आपण हंबल होऊनच गेलं पाहिजे, तिथे काही प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. त्यानंतर तुमचे ऑप्शनल सब्जेक्ट असे बरेच काही 7 महत्वाचे विषय असतात, त्याच्यावर अभ्यास करावा लागतो आपल्याला. मी म्हणेल की इंटरव्ह्यू मध्ये स्वतःचा पर्सोना ओळखायचा. एखादा प्रश्न आपल्याला माहिती नसेल, इन्फॉर्मेशन कमी असेल, तर हंबली सांगितलेलं चांगलं आहे की मला याबद्दल माहिती नाही, कारण आपण ह्युमन बिंग्स आहोत.
अधिकारी असलं किंवा अधिकारी बनायचं जरी असलं तरी आपल्याला सूर्याच्या खालचं वरचं सगळंच माहिती नाहीये अजिबात. त्यामुळे पण दॅट ऑनेस्टी प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल आणि ऑनेस्टी पेज यू द सक्सेस. यामुळे इंटरव्ह्यू इज अबाउट द प्रोसेस ऑफ सिलेक्शन आणि इट्स अबाउट युअर पर्सनॅलिटी. इंटरव्ह्यू आपण म्हणतो त्याने पर्सनॅलिटी टेस्ट असते, युपीएससी पर्सनॅलिटी टेस्ट असते. एक आणखी तुम्ही मीथचा उल्लेख केला, पण मला विचारायचं आहे की मीथ की युपीएससी इंटरव्ह्यू मध्ये 5 लोकांचं पॅनल असतं आणि एक सायकोलॉजिस्ट ते ऑब्झर्व करायला बसले असतं. दॅट इज अ 6% ऑफ दॅट पार्ट ऑफ दॅट प्रोसेस. आणि ते 6वे तुम्हाला वेगळे प्रकारे, आणखी कोणी म्हणतात 7 जण असतात, 2 लोक ऑब्झर्व करतात सायकोलॉजिकली. असं असतं खरंच का? तुमचा अनुभव काय? नाही, मला तर असं काही वाटत नाही सायकोलॉजिकली वगैरे ऑब्झर्व करत. पण म्हणजे की जेव्हा आपल्याशी एक पॅनल मेंबर बोलत असतात तेव्हा आपण सगळ्यांना एंगेज करतो. हो हो. सगळ्यांना एंगेज करणं अपेक्षित असतं. जर आपण त्यांना एंगेज नाही केलं तर मग ते म्हणतात की नाही बाबा हा माझ्याकडे लक्ष देत नाही, असं असं होऊ शकतं. ह्युमन टेंडन्सी आहे. तर त्या दृष्टीने आपल्याला थोडं ते आय कॉन्टॅक्ट वगैरे मेंटेन करावं लागतं. वेगळं असं कोणी बसलेलं नसतं. 5ही पॅनल मेंबर्स आपल्याला प्रश्न विचारतात. हा, आपलं जर मीडियम जर रिजनल मीडियम असेल, पर्टिक्युलर मीडियम आपण दिलं असेल इंटरव्ह्यूचं, तर त्या मीडियमला पॅनलला ते ट्रान्समिट करण्याकरिता आपल्या बाजूला इंटरप्रिटर असतात. जर माझं मराठी मीडियम असेल तर मी मराठीत उत्तर देतो आणि मग इंटरप्रिटर ते इंग्रजीमधून किंवा हिंदीमधून त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो. या पलीकडे इंटरव्ह्यू मध्ये मला असं वाटत नाही की असं इंटरफिअरन्स असतो. मला निबंध विषयी थोडासा प्रश्न विचारायचा आहे, कारण की 125 मार्कांना अबाउट 1000 to 1200 वर्ड्स याच्यात 2 सब्जेक्ट म्हणजे 2 म्हणजे 250. सो लहानपणाच्या सवय, 10वी-12वीच्या सवय, 15 मार्कांचा निबंध किंवा एमपीसी जरी जी विद्यार्थी अभ्यास करते 25. एक म्हणजे त्यासाठी खरंच नॉलेज लागतो, कंटेंट लागतो, लँग्वेज लागते, भाषा लागते. तर काय तयारी होऊ शकते का? आणि त्याला खूप वेगळी तयारी करावी लागते का? किंवा ती काय आहे त्यासाठी करता येईल असं? पहिला सब क्वेश्चन तयारी होऊ शकते तर डेफिनेटली. आता मी उदाहरण आहे 70 ते 144 माझा प्रवास आहे. पहिल्या मेसेला एसीला फक्त 70 मार्क होते, दोन्ही एसीला मिळून. ह्या वर्षीच्या एसीला 144 मार्क आहे. म्हणजे तयारी तर नक्की होऊ शकते. मी करू शकतो तर कोणीही करू शकतो. दुसरं, एक्सप्रेशन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन एक्झाम इन एसे. कारण काय आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की निबंध हा लिटररी आहे, साहित्य हा विषय आहे. तर साहित्य आणि कला याचा संगम झाला पाहिजे. बऱ्याच वेळा की पेस्टल अनालिसिस केलं तर पेस्टल म्हणजे पॉलिटिकल, इकॉनॉमिक, सोशल असं लिहिलं तर निबंध होईल असे जे आहे ते मीठ आहे, म्हणजे असं नाही होत. एक ह्युमन अँगल आला पाहिजे. आणि मला असं वाटतं की एसीचा पेपर हा एकमेव पेपर आहे तुमच्या युपीएससीच्या परीक्षेमध्ये जिथं तुमची क्रिएटिव्हिटी काम करते. कारण इतर इतर काही पेपर आहेत त्याच्यात स्ट्रक्चर, स्टॅटिक पार्ट जास्त आहे. सगळ्यांचे जवळजवळ म्हणजे 95% लोक तेच उत्तर लिहिणार आहेत, फक्त ते कसं लिहिणार आहेत त्यावर आपलं रँकिंग ठरणार आहे. पण निबंध हा असा आहे की त्याच्यामध्ये फक्त तुम्ही आहेत आणि विषय आहे, मध्ये कोणीच नाही. फक्त तुम्ही तो बांध कसा बांधता हे फक्त युपीएससी अनालिसिस करणार. तो सकारात्मकरित्या बांधला गेला तर युपीएससी मार्क देते असं आतापर्यंत दिसले. निबंधाकडे दुर्लक्ष याच्यामधून होतं कारण आपल्याला असं वाटतं की निबंध आपण जीएस किंवा ऑप्शनच्या मार्कवर अभ्यासावर उचलून घेऊ, पण तसं होत नाही. 250 मार्क्स जर निबंधाला दिलेले असतील तर त्याला एका ऑप्शनल सब्जेक्ट सारखं ट्रीट केलं पाहिजे, म्हणजे त्यासाठी वेगळी तयारी केली पाहिजे. ही तयारी कशी करता येईल याच्याकरता आपल्याला थोडं साहित्य वाचलं पाहिजे, जगातल्या घडामोडींवर उघड्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे. कारण एक थोडंसं जर बघितलं तर थोडं तरी क्रिटिकल ॲबिलिटी आपली स्वतःची दाखवायची असेल, असेल क्रिटिकल ॲबिलिटी आपल्याला जास्त ऍक्सेप्ट करता येत नाही, म्हणजे गव्हर्नमेंट. पण निबंधाच्या सिलेबस मध्येच लिहिलेलं आहे, सिलेबस मध्ये एक्सप्लेन केलं नोटिफिकेशन मध्ये, ओरिजिनॅलिटी ऑफ द थॉट अँड द क्रिटिकल ॲबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट विल बी टेस्टेड. त्यामुळे तोच एक आपला जरिया आहे की तिथं तुम्ही स्वतःला एक माणूस म्हणून दाखवता, माणूस म्हणून दाखवता, ह्युमन म्हणून दाखवता. आणि तो तिथे आपल्याला दाखवलाच पाहिजे आपण. आणि खूप चांगला विषय आहे आणि मी म्हणेन की याला वेगळी एक तयारी केली पाहिजे. आणि त्यासाठी मग काही आता म्हणजे जी नवीन आहेत, बिगिनर आहेत किंवा जे 1 वर्षापासून अभ्यास करतात त्यांनी काही वेगळं तुम्ही सांगितलंय की वाचन वाच पाहिजे, साहित्याची त्याला ही असली पाहिजे, आवड असली पाहिजे, त्याशिवाय त्याला ते ओढा तयार होणार असतं. आणखी काय करता येईल तसं?
निबंध तयार करण्यासाठी खूप वेगवेगळे मार्ग आहेत, खूप वेगवेगळे. निबंध तयार करण्यासाठी तुम्ही विचार नाही करू शकत अशा तुम्ही लहानपणी शिकलेल्या गोष्टी, पंचतंत्राच्या गोष्टी वापरताय. बरं. टू स्टार्ट आणि एंड. फक्त त्याचा मॉरल ऑफ द स्टोरीज आपल्याला काय आहे ते योग्य माहिती असलं पाहिजे. आर्टच्या बाबतीमध्ये जे काही आहे, कलेच्या संदर्भामध्ये जे काही आपण शिकतो, पाहतो, मूवीज, कोट्स, पर्सनॅलिटीज, त्यांच्या स्टोरीज, त्याच्यानंतर तुम्ही जे वाचाल ते आपल्याला निबंधाच्या दृष्टीने मोल्ड करतायत. ती आपली ताकद असली पाहिजे. त्याही पलीकडे निबंध एक स्वतःचा संवाद असतो, मी असं म्हणतो. निबंध म्हणजे निबंध वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता पण येतो, स्ट्रक्चर करता येतो किंवा नॉन स्ट्रक्चरल लिहिता येतो. पण हे लक्षात ठेवा की निबंध हा स्वतःशी संवाद असतो. तुम्हाला जे दिसतं ते लिहिण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये कुठेही मग तुटक तुटक होत नाही. आणि मी म्हणेल की जर मॅच्युअर पर्सनॅलिटीचा निबंध हा चांगलाच असतो, मी असं म्हणेल. आणि निबंधातूनच तुमची पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट होते. ती तुटक निबंध का आहे, तो बंध आहे एक प्रकारचा. स्टार्ट टू एंड पर्यंत तो एक सूर लागला पाहिजे, त्याला ती मजा आली पाहिजे. म्हणजे की एकदा एंट्री केल्यानंतर त्याला सोडता कामा नये किंवा नाही मला पूर्णपणे वाचूनच मी सोडेल, त्यापर्यंत परफेक्शन आणण्याची ताकद आहे. आणि हे इतर निबंध लिहून वाचून पण करता येतं. साने गुरुजींचे निबंध आहेत काही. आणि मी मराठी भाषेसाठी विशेष सांगेल की मराठी भाषा मी साने गुरुजींच्या पुस्तकातून खूप शिकलो. आणि जर आपण हे कुठून शिकलो तर अजबची पुस्तकं येतात 49, 99ची. साने गुरुजींची सगळी पुस्तकं त्याच्यामध्ये आहेत. साने गुरुजींची भाषा इतकी मधाळ आहे आणि इतकी सोजवळ आहे की काय सांगा. म्हणजे ते त्यांच्यामध्ये ते मृत्यूचं महागीत आहे. सर्वात पहिल्यांदा मी ऐकलं होतं त्याच्यामध्ये. करले शृंगार चतुरल बेली साजन के घर जाना होगा. तिथून जर सुरुवात केली एखाद्या तुम्ही मृत्यूच्या महागीतापासून, तर मृत्यू म्हणजे काय आणि तिथून जर तुम्ही सत्याकडे येत असाल, म्हणजे विषयावर असतं ते. हो. त्याला काही म्हणजे कोणी म्हणजे एंट्रीलाच तुम्हाला 50 मार्क तिथंच तुमचे मिळतील. बाकी सगळं मग तर ऍड ऑन होईल या पद्धतीने. आणि छोटासा प्रश्न जाऊन करतो आन्सर रायटिंगसाठी म्हणजे आपण म्हणतो की तुम्ही लिहा लिहा लिहा, दोन प्रश्न तुम्हाला कंटेंट तयार होईल, तुम्ही काय लिहू हा प्रश्न असतो. मग त्याला म्हणजे सेल्फ ऍक्टिव्हिटी म्हणून असं काही करता येईल त्याला लिहिण्यासाठी. आणि तो जर आयोगाच्या प्रश्नपत्रिकेवर गेला तो अंडरस्टँडच होते, कारण की बेसिक तयार व्हायचं आहे, कंटेंटच तयार नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी काय सांगू शकतो? याकरिता मी एक सांगेल की वीकली टेस्ट प्लॅन करण्याचा प्रयत्न करा की बाबा एवढ्या टॉपिकवर आयोगाच्या दृष्टीने मी सगळं तयार करून ठेवलेलं आहे माझं रॉ मटेरियल. आणि मी वीकली 3 तासाची टेस्ट लिहिणार. मी 3 तासाची का म्हणतो, कारण बऱ्याच वेळा काय होतं की जर आपण 24,000 शब्द 2,400 शब्द अपेक्षित असतात त्या 3 जर आपण मोजले तर जवळजवळ 2,400 वर्ड्स आर नीडेड इन 3 hours. मग ते लिहिण्याकरता काय होतं बऱ्याच वेळा की प्रॅक्टिस नसेल तर आपले बऱ्याच मार्क प्रश्न सुटतात, 40 मार्क 30 मार्काचे प्रश्न सुटतात. आणि इथं म्हणजे एक असं नेहमी म्हटलं जातं की जर तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल पाहिजे असेल तर पेपर कम्प्लीट करा. आणि दॅट इज द मोस्ट क्रुशियल थिंग. पेपर कम्प्लीट करणं. ते 3 तासामध्ये 250 प्रश्न सोपं नसतं ते, पण नीट करायचं असतो आपल्याला. तर मग अशा करण्यासाठी तुम्हाला 3 तासाचीच प्रॅक्टिस बेस्ट ठरते. तुम्ही 2 प्रश्न लिहिले, चला मी आज लिहून बघतो 2 प्रश्न, मग ते वेळेत होत नाही किंवा तुम्ही वेळेच्या बाहेर जाल. ही सवय लावून नाही घेतली पाहिजे. 7 मिनिटांमध्ये 10 मार्काचा प्रश्न आणि 14 मिनिटांमध्ये 13 मिनिटांमध्ये 14 मिनिटांमध्ये 13 मिनिटांमध्ये तुम्ही 20 मार्काचा प्रश्न लिहिणं अपेक्षित आहे. मग हे तुम्हाला कधी खरं कळतं आपली कॅपॅसिटी त्या 3 तासावर. मग ते रोज लिहिण्यापेक्षा आय विल सजेस्ट प्लॅन करा. काही तुमच्या अभ्यासाचा प्लॅन करा की मी हे युपीएससीच्या लेवलपर्यंत फायनल कंटेंट तयार करणार आहे. या अमुक दिवशी यावेळी मी ही टेस्ट लिहिणार. अशा वेळी आपल्याला मेंटॉर खूप मदत करतो. मेंटॉरला आपण अकाउंटेबल राहायचं आणि असं अपेक्षित आहे की त्यांनी आपली तयारी करून घेतली त्या गोष्टी. आता मला पुढचा प्रश्न असा आहे की पहिला अटेम्प्ट, दुसरा अटेम्प्ट, कधी प्री होतं, कधी मेन्स होतं, कधी मेन्स, कधी त्या सायकल मध्ये येतं. आणि मग ते सेल्फ मोटिवेशन लागतच आहे. आणि मला विशेषतः तुमच्याबद्दल असं म्हणायचं की तुमच्याकडे ऑलरेडी गव्हर्नमेंट जॉब होता. तेव्हा तर असं होऊ शकतं की नको आता जाऊ दे, 2-3 अटेम्प्ट दिले, करूया स्टॉप. आणि काय गव्हर्नमेंट जॉब आहे, गव्हर्नमेंट सगळं नोकरी आहे, स्टॅबिलिटी आहे आणि कंटिन्यू. अशा वेळेस म्हणजे गव्हर्नमेंट जॉब मध्ये असणार किंवा नसणार, पण हा मुलांना फार प्रश्न. आणि पहिला, दुसरा, तिसरा अटेम्प्ट ते फेल्युअर कसं ओव्हरकम करावं आणि त्या स्ट्रॅटेजी ज्या नेक्स्ट असतात स्वतःसाठी कशा काय अनालिसिस करून आपण समोर जावं.
आणि फेल्युअर ओव्हरकम करण्याचं मी चांगलं सांगू शकतो त्याबद्दल. फेल्युअर आल्यानंतर पुन्हा मग बाहेर म्हणजे या अभ्यासाच्या पूर्ण बाहेर 3 वर्ष होतो, मग पुन्हा अभ्यास करायला लागलो मी 2018 मध्ये. फेल्युअर ओव्हरकम करण्यासाठी एक साधा उपाय म्हणजे की या परीक्षांकडून जास्त अपेक्षा ठेवायच्या नाही. खूप जास्त अपेक्षा आपण जेव्हा ठेवतो एखाद्या गोष्टीतून आपण तेवढे जास्त डिमोरलाइज होतो. एक परीक्षा म्हणून पाहणं गरजेचं आहे. इट्स नॉट युअर लाईफ. आणि मला हे माहिती होतं की मी जरी ही परीक्षा नाही पास झालो तरी म्हणजे अगदी अगदी पहिल्या अटेम्प्ट मी माझ्या आयुष्याबरोबर चांगलंच करणार, त्यात काही वादच नाही. हा जर कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असेल तर त्या मोटिवेशन मधून म्हणजे तुम्हाला कंटिन्युअस मोटिवेशनची गरज लागणार नाही. ती तुमची इनर एनर्जीच बनून जाईल, मी असं म्हणेन. दुसरं एक की आपल्याला मोटिवेशनची सातत्याने गरज का लागते, कारण तुम्ही कुठून तरी दुसरीकडून बाय करता मोटिवेशन. म्हणजे कधी सक्सेसफुल कॅन्डिडेट कडून कराल, तर तसं न करू नका. तुमचं इनर मोटिवेशनच राहू द्या. तुम्ही जर बाय करायला लागले मोटिवेशन तर किंवा माझ्याकडून जरी बाय करू नका, मी असंच म्हणेन. कारण मग तुम्हाला सातत्याने ही गोष्ट जर लागत असेल तर ते असं समजून घ्या की तुम्हाला ते चुकीचं आहे थोडंसं. ते इनर मोटिवेशन राहू द्या, म्हणजे ते कंटिन्युअस मोटिवेशन लागणार नाही. आणि झाली परीक्षा की लगेच पुढच्या परीक्षेला लागा. रिझल्टचा विचार करू नका. हा बेस्ट वे आहे. आणि देर इज ऑलवेज रूम फॉर इम्प्रुव्हमेंट. कारण तुम्ही आता जरी बघाल तर 52-53% टॉपर आहे. तर तुम्हाला 48% वर जर मार्क मिळाले या परीक्षांमध्ये तर तुम्ही पहिल्या 100 पहिल्या 150 मध्ये असतात. म्हणजे अजून अजून 50%चा पल्ला पार करायचा, त्या एक्सलन्स साठी जाण्याचा प्रयत्न करा. मी असंच म्हणेन. हे झालं मोटिवेशन बद्दल. आणि फेल्युअर बद्दल. म्हणजे हे ऍक्च्युअली फेल्युअर आणि मोटिवेशन वेगळं असं म्हणता येणार नाही, एका जाण्याच्या बाजू आहे. आणि सर्वात महत्वाचं स्वतःवर विश्वास ठेवा की जर माझ्याकडे कॅपॅसिटी आहे ठीक आहे, काही मार्कांनी मी नाही पास झालो तर त्याची इम्प्रुव्हमेंट नेहमीच असणारच आहे तुमच्याकडे. ते असणारच, त्यात काही वाद नाही. आणि दुसरं एक मला असं सांगावं असं वाटेल की सर्वात महत्वाचं आहे की आता 761 मुलं यावर्षी सिलेक्ट झाले आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की जो 762 असेल तो पण त्याच कॅपॅबिलिटीचा मुलगा असेल जो पहिल्या नंबरचा रँकिंग, इव्हन माझ्यापेक्षा चांगली कॅपॅसिटी त्याच्यामध्ये असू शकते. कुठेतरी एखादी जास्त म्हणजे मी म्हणेल की जास्त खाडाखोड केली असेल म्हणून त्याचा अर्धा मार्क कमी झाला आणि तो लिस्टच्या बाहेर गेला. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे मग विशेष मेसेज त्या व्यक्तीला राहील जो 762 आहे, जो लिस्ट मध्ये नाहीये, की टिकून राहणं गरजेचं आहे. इथे टिकणं फार गरजेचं आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. दरवर्षी नवीन भिडू तुमच्या बरोबर पळायला येणार आहेत. नवीन भिडू नवीन एनर्जीचे असणार आहेत. पुढची पिढी असणार आहे. तसं ऐकलं तरी मी मागच्या पिढीचा आहे. तर तर त्यामुळे आपल्याला तेवढ्याच ताकदीने पळायचं. युसेन बोल्ट म्हणत नाही ना की मी 9.8 ऑलरेडी झालोय, माझं 9.53 झालेला आहे, मी पुन्हा कशाला एवढा प्रयत्न करू, मी पुढच्या वर्षी जातो परीक्षेत डायरेक्ट रनिंगला. पण तसं नाहीये ना. त्यामुळे म्हणूनच ही कॉम्पिटेटिव्ह आहे आणि म्हणून ही कन्सिस्टन्सीची परीक्षा आहे. ही 24 सप्टेंबरला परीक्षेमध्ये जे डाऊन झाले किंवा ज्यांचे सिलेक्शन नाही झालं त्यांना 10 ऑक्टोबरला पुन्हा परीक्षा द्यायची. या 10 दिवसांमध्ये 20 दिवसांमध्ये पुन्हा प्रिलिमची परीक्षा द्यायची आहे. म्हणून मी म्हणेल तर टिकून राहा, कन्सिस्टन्स राहा आणि अगदी लिस्ट मध्ये नाव आल्यानंतरच रिलॅक्स व्हा. मी एवढंच म्हणेल की त्याच्यावरूनच मग असं वाटतं की सक्सेस होईल. आणि रिपीटर आणि बिगिनर म्हणजे इन शॉर्ट जर सांगायचं झालं बिगिनरनी या दिशेने जायचं आणि रिपीटरनी आता या दोन गोष्टी करून पुढे जायचं, काय सांगता येईल? बिगिनरने तन मन धन सोडून सगळं याच्यामध्ये पूर्ण डोंबून राहणं गरजेचं आहे. कारण मी असं म्हणेल की ठीक आहे, तुम्हाला मेंटॉरने जरी दिशादर्शन दिलं ना, पण स्वतः अडखळल्याशिवाय पडल्याशिवाय ती मॅच्युरिटी आपल्यात येत नाही, असं मला नेहमी वाटतं. की स्वतः अनुभव घेऊन एकदा पडलो, मी असं नाही म्हणत की फेलच व्हायचं, पण एखाद्या टेस्ट मध्ये तुम्हाला असं वाटलं की खूप चांगलं लिहिलं आणि त्याच्यामध्ये 0 मार्क पडले पाहिजे, मग आपल्याला कळेल की आपण कुठे चुकलो. एक असं त्यामुळे रिपीटरसाठी हा मुद्दा बिगिनरसाठी हे राहील की एक काय म्हणतात एक असं काही कालावधी त्याच्यामध्ये डुंबल्याशिवाय तुम्हाला ते जमणार नाही. आणि रिपीटरसाठी म्हणेल की मागचं यश का आलं, अपयश का आलं, याचं अनालिसिस केल्याशिवाय पुढे जाऊ नका. बऱ्याच वेळा काय होतं, माझा स्वतःचा अनुभव आहे, आपणच लिहिलेल्या गोष्टी आपणच वाचत नाही. त्या नोट्स असो, त्या लिहिलेले पेपर्स असो,
त्याचा अनालिसिस स्वतः करा. त्याच्यामध्ये कमी जास्त काय झालं हे मेंटॉर बरोबर डिस्कस करा. तेवढ्या ताकदीचे मेंटॉर पण असले पाहिजे. ते तुमच्या चॉईसवर असतं. तुमचं डेडिकेशन असेल तर जगातल्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी होतात. तुमचं डेडिकेशन तर मेंटॉर पण अभ्यास करेल असं म्हणायला काही हरकत नाही. करावं लागेल त्याला. ते असं असतं. म्हणजे तर मग त्या दृष्टीने आपल्याला ते करून घ्यावं लागतं बऱ्याच वेळा रिपीटरला. रिपीटर विदाउट अनालिसिस पुढे जायचं नाही आणि बिगिनरने कोणत्याही प्रकारचा अनालिसिस न करता सरळ डुंबून राहायचं. नंतर पाहू काय. बरेच प्रश्नाची उत्तर तुमच्याकडनं आलेली आहेत आणि काही यातले कॉमन प्रश्न जे विद्यार्थी वारंवार श्रीकांत सरांनाही माहित असेल हे प्रश्न वारंवार विद्यार्थ्यांना पडतात. विद्यार्थी ते विचारत असतात. काही प्रश्न मला जे विद्यार्थ्यांकडून ऐकू येतात विचारले जातात तीच प्रश्न मी इथे घेऊन आलो आणि काही माझ्या मनातल्या काही शंका होत्या शिकवतानाच्या अभ्यास करतानाच्या तेव्हाच्या मी त्या पण विचारल्या. तुम्ही तुमचा वेळ काढून इन्फिनिटी आयएसच्या प्लॅटफॉर्मवर आलात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी बोलण्यासाठी त्याबद्दल आपल्या मुलाखतीला धन्यवाद म्हणतो आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीची शुभेच्छा. मी एक्सपेक्ट करतो की सरांचा 335 रँक विल गेट सर IAS आणि लवकरच आपण परत एकदा सरांसोबत नक्कीच पुढच्या विषयासाठी एखाद्या जो आपल्याला सरांना आणखी मार्गदर्शक ठरेल सरांकडून आपल्याला अशा विषयासाठी सरांसोबत पुन्हा भेटूया. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच.